नमस्कार। आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर द्वारा आयोजित मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमात मी डॉक्टर स्वाती सदानंद गोडबोले तुम्हा सगळ्या रसिक श्रोत्यांचं स्वागत वंदन अभिनंदन करते। मराठी माणूस हा संस्कारी, समाजप्रिय आणि सुधारक प्रवृत्ती असणारा असा आहे। राष्ट्रप्रेम, संस्कृती, कला, शिक्षण, सामाजिक क्षेत्र या प्रत्येक क्षेत्रात मराठी माणसाने आपली एक वेगळीच छाप सोडली आहे। प्रत्येक क्षेत्रात मराठी माणसाने आपला झेंडा रोवला आहे, अनेक कीर्तिमान स्थापित केले आहेत। मराठी मनाची अस्मिता जपत, मराठीचा अभिमान बाळगत मराठी माणूस प्रगती करत गेला आणि प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर आसनस्थ झाला। त्यात त्याचा संघर्ष, कार्याबद्दलचा समर्पण भाव, कार्य करण्याची निरंतर वृत्ती आणि प्रामाणिकता हे विशेष गुण आहेत, ज्याने ते स्थान त्याने मिळवलेले आहे। मराठी माणूस कुठल्याही प्रांतात असो, त्याच्या या बहुमुखी प्रतिभेमुळे तो ते क्षेत्र काबीज करत गेला। मग जबलपुरातील मराठी माणूस या सगळ्यात मागे कसा राहिलो? तोही अमराठी क्षेत्रात मराठी अस्मिता जपत, तिचा अभिमान बाळगत, अंगच्या कलागुणांनी संघर्ष करत पुढे वाटचाल करतो आहे। महाराष्ट्रातच नव्हे तर बृहन महाराष्ट्रातही मराठी पाऊल पुढेच पडते आहे। अशाच एका मराठी पावलाचं मनोगत आज आम्ही जाणून घेणार आहोत। तर ऐकूया मंडळी, जबलपुरातील एक ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि गुणी कलावंत, अभिनेता, दिग्दर्शक आणि ज्येष्ठ तबलावादक असे बहुगुणी प्रतिभेचे धनी असलेले श्री रवी परांजपे आज ते आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत। मी आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर तर्फे मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमात आपलं स्वागत वंदन अभिनंदन करते। नमस्कार स्वातीजी। दादा, या क्षेत्रात आपलं नाव खूप उच्च श्रेणीचं आहे। जबलपुरात आपलं नाव वर्षानुवर्ष घेतलं जातं। मग या नाट्य क्षेत्रात आपलं पदार्पण कसं झालं? त्यामागची प्रेरणा कोण? आपले गुरु किंवा मार्गदर्शक कोण? आणि ही आवड निर्माण होण्याचं विशेष असं काही कारण आहे का? आम्हाला जाणून घ्यायची फारच उत्सुकता आहे। स्वातीजी, आपण कुठलाही कार्यक्रम ज्यावेळेस करतो त्यावेळेस गणपती हे आद्य देवता असतं, त्याला नमस्कार करतो। पण ह्या क्षेत्रामध्ये मला एक वंदन करावं असं वाटतं, ते थोडंसं वेगळ्या पद्धतीनं। आणि ते वंदन म्हणजे जबलपुरातील सर्व माजी आणि आजी, ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंत, नट, नट्या किंवा नाटकाच्या पडद्याच्या मागे असलेले अनेक कलाकार, ज्यांच्या अथक प्रयत्नाने आज ही रंगभूमी इतक्या उत्क्रांत अवस्थेमध्ये पोहोचलेली आहे। सर्वप्रथम मला त्यांना वंदन करावं असं वाटतं, कारण त्यांनी हा प्लॅटफॉर्म बनवून दिलेला आहे आणि त्याच्यावरतीच खरं मी पुढे वाढून राहिलेलो। हो, नक्कीच। आता तुम्ही पदार्पणाबद्दल जर बोलत असाल तर सुरुवातीला माझे जे काका होते स.के. परांजपे, ते जुने नाट्यकर्मी होते, नाट्य समाजाचे। तसं नाट्य समाजाची स्थापना ही 1893 साली झाली आणि त्याच्यानंतर त्यावेळेस त्याला ॲमेच्युअर ड्रॅमॅटिक क्लब म्हणत असत। त्याच्यानंतर 50 वर्षानंतर नाट्य समाज म्हणून त्याचं रूपांतर झालं। तर ते 1953 साली हे मराठी जबलपुरामध्ये नाट्य समाजाची एक त्याचं नवीनीकरण झालं आणि त्याला महाराष्ट्र नाट्य समाज असं नाव दिलेलं। तर त्यात माझे काका स.के. परांजपे, त्यांना स.के. म्हणत असत, ते काम करत असत। आणि तसेच माझे आजोबा नावी जोशी हे उत्तम त्यावेळेसचे डायरेक्टर होते। तर त्यावेळेस हे जे नाटकं करायची, तर एक साहजिकच माझे बाबा त्यांची नाटकं पाहायला मला घेऊन जायचे। मी लहान होते त्यावेळेस एक नाटकाचा प्रवेश असा काही होता की माझे काका त्या नाटकातल्या नोकराला 100ची नोट देतात आणि त्याला म्हणतात, आज माझा मुलगा प्रथम श्रेणीमध्ये पास झालेला आहे, तर मी आज हत्तीवरून पेढे वाटेन, तर ही 100ची नोट घे,
आणि तू पेढे घेऊन ये. बराच वेळ जातो तो नोकर काही येत नाही आणि शेवटी कळतो की तू 100ची नोट पाहून तू पसार झालेला आहे. असं नाटकातला प्रसंग होता. आणि ते पाहून मला खूप रडू आलं. बाबा सारखे मला चूप 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 करत होते पण मी रडतच बसायचो. पण त्याच्यानंतर मग मी नाटक वगैरे संपल्यानंतर घरी आल्यानंतर मग माझ्या काकांनी मला समजवलं की बेटा हे एक नाटक असतं रे. ही बघ ती नोट जी मी त्याला दिली होती ना ही त्यांनी मला नाटक झाल्यानंतर परत केली. आणि हे एक अभिनय असतो. तेव्हा मला अभिनय म्हणजे काय असतं याचं हे पहिली जसं बाळकडू किंवा जसं म्हणतो ना लहान मुलाला मध चाटवतात तसं माझं चाटवणं झालं. त्याच्यानंतर मग हळूहळू मी शाळेमध्ये असताना माझे बाबा जी बाहेरून येणारी जी नाटकं असायची ती नाटकं पाहायला मला घेऊन जायचे. कमर्शियल नाटकं वगैरे यायची. तर त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर ही नाटकं पाहायचो. आणि त्याच्यानंतर मग मला त्याच्याबद्दल एक उत्सुकता जाणवायला लागली. तर असंच पूर्वी म्हणजे दत्तभजन मंडळामध्ये बालतरुण समाजामध्ये एका नाटकाची प्रॅक्टिस चाललेली होती. त्या नाटकामध्ये पूर्वीच्या काळी प्रॉम्प्टर हा एक मुख्य पात्र असायचं की जे पडद्याच्या मागणं ते प्रॉम्प्टिंग करायचे आणि मग ते त्याची भूमिका करायची ते लोक. तर त्या दिवशी मी सहज गेलो होतो तर असं दाराच्या आड असं पाहून ती प्रॅक्टिस पाहत होतो. पण त्या दिवशी तो प्रॉम्प्टर आलेला नव्हता. तर त्यावेळेसचे जे डायरेक्टर तिथे जे होते तर त्यांनी ए पोरा काय पाहतो रे तुझं नाव काय. म्हटलं मी रवींद्र परांजपे. तुला मराठी वाचता येतं का. हो मी तर महाराष्ट्र शाळेमधनं शिकलोय आणि मला मराठीचा अभिमान. अरे वा तू तर छान मराठी बोलतो. जरा हे जरा वाचून दाखव बरं कसं वाचशील. तर मी वाचून दाखवलं. तर म्हणे अरे वा खूपच सुरेख आहे तुझं. मग तू थोडंसं असं प्रॉम्प्टिंग करशील. म्हटलं प्रॉम्प्टिंग म्हणजे काय. तर म्हणे नाही म्हणे जे डायलॉग जे आहे ते आधी हळूहळू तुम्ही वाचायचे म्हणजे मग तो कलाकार ते डायलॉग बोलेल. म्हणून मग मी ते हळूहळू वाचायला सुरुवात केली. तर त्यांना ते खूप आवडलं की हा लहान पोरगा असून देखील मराठी सगळं कसं अगदी व्यवस्थित वाचतोय. तर म्हणून ते मला म्हणाले की तू प्रॉम्प्टिंग करशील का. तू लहानसा आहे म्हणे मागे सोफ्याच्या खाली येऊ शकतो म्हणे. जे पूर्वीचे जे मोठे मोठे लोक असायचे ते सोफ्याखाली यायचे नाही. तर त्यांनाही एक आयडिया आली की म्हणे हा सोफ्याच्या खाली बसून प्रॉम्प्टिंग करू शकतो आणि असा पडदा टाकला जाईल. मी म्हटलं मी आधी बाबांना विचारलं आधी अभ्यास वगैरे सगळा पाहायचा नाही तर मला पिटाई वगैरे पडेल म्हणून. तर मग मी बाबांना विचारलं की बाबा असे असे ते डायरेक्टर आहे ते विचारतात तू प्रॉम्प्टिंग करशील का. पण बाबांनी एकच अट सांगितली नाटक बिटक तर सगळं ठीक आहे पण आधी अभ्यास आणि नंतर मग तुला. म्हटलं हो मी अभ्यास करून घेईन आपला. अशा रीतीने मग मी तिथे प्रॉम्प्टिंग करायला सुरुवात केली. पदार्पण झालं. आणि हे पदार्पण म्हणजे एक म्हणजे नाटकात भाग घेण्यासारखं झालं. पण खरं स्टेजवरती पदार्पण जे असं झालं की ऐन वेळी एक नाटक असं होतं की त्याच्यामध्ये जो त्या घरगुती जो एक नोकर असतो तर तो नोकर ज्याची म्हणजे भूमिका त्याची जास्त नव्हती. कोणाला पाणी आणून दे कोणाला काही करून दे झाडू काही डायलॉग्स वगैरे काहीच नव्हते त्याच्यामध्ये. तर तो ऐन म्हणजे प्रयोगाच्या 1-2-3 दिवस आधी थोडासा आजारी पडला. तर मला डायरेक्टर साहेबांनी विचारलं की तू काम करशील काही नाटकाचं. अरे म्हटलं मी स्टेजवरती जायची आधीच फार घाबरायचो मी. नाही म्हणे नुसतं तुला तिथं पाणी नेऊन द्यायचं आहे कुठे त्यांनी जर समजा सांगितलं तर काही पडदे वगैरे हे करायचं. म्हटलं ठीक आहे. अशा रीतीने त्यांनी मला तिथे ते नाटकात छोटंसं एक भूमिका दिली की कोणी जा रे पाणी घेऊन ये रे चहा घेऊन ये रे. आणि असं करता करता आणि ते नाटकामध्ये मी पाणी देऊन गेलो आणि त्याच्यानंतर तो पडदा तिथे खाली असा पडला. तर त्यांनी भूमिका करणाऱ्यांनी मला सांगितलं की रामू तू जरा ती नीट बांध रे तो पडदा. म्हणून मी आपली हो साहेब म्हणून खुर्ची घेतली तो पडदा बांधायला निघालो. पण झालं काय त्यावेळेस माझी पायजमाची जी नाडी होती ती ढिली होती.
तो पडदा बांधायचा. मी गेलो ती नाडी सटकली खाली, तर पब्लिक एकदम हसली. तर तो लगेच त्यांनी प्रसंगावधान म्हणून लगेच त्यांनी सांभाळून घेतलं. जा रे, तुला तर नाडी स्वतः बांधता येत नाही, तो पडदा काय बांधशील, जा पळ इकडे, म्हणून त्यांनी मला पळवून दिलं. अशा रीतीने माझी नाटकातली पहिली भूमिका पदार्पण झालं. या नाट्य क्षेत्रात आपण किती वर्षापासून कार्यरत आहात आणि या क्षेत्रातला म्हणजे आता तुम्ही सांगितलं की पण नट म्हणून आलात म्हणजे की रंगकर्मी की दिग्दर्शक म्हणून? नाही, पहिले मी कोणी जरी जो दिग्दर्शक असतो तो पहिले नट असतो. कारण जोपर्यंत नटाच्या भूमिकेमध्ये तो स्वतःला गाडून घेत नाही, त्यामुळे मग नंतर मग डायरेक्शन काय असतं हे नंतरच कळतं त्याच्यामध्ये. तर आधी नट म्हणूनच मी आलो या क्षेत्रामध्ये. आणि सहजच माझं सिलेक्शन असं, ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो आणि कॉलेजमध्ये असताना त्यावेळेस माझे मित्रमंडळी वगैरे जे होते त्यांनी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये एक नाटक घेतलं होतं. त्यावेळेस महेश योगी जे होते, त्यावेळेस आम्ही त्यांना मामा म्हणायचो. त्यावेळेस एवढे मोठे ते नव्हते, एक 70-71ची गोष्ट आहे कॉलेजमध्ये असताना. तर त्यांचा जो पुतण्या होता, तर त्यांनी म्हटलं की आपण एक नाटक करेंगे. माझे मित्र म्हणजे त्यांचा पुतण्या म्हणजे माझा क्लासमेट होता सेंट लुसियस कॉलेजमध्ये. आणि आम्ही लोकांनी अशा 8-10 लोकांनी एक नाटक घेतलं. आणि सदरचे राममूर्ती मिश्रा म्हणून होते, फार चांगले डायरेक्टर होते ते. त्यांनी पुढे तुम्ही ते मैं तुलसी तेरे अंगण की आहे त्याच्यामध्ये ते त्यांनी मग डायरेक्शन दिलं होतं. तर त्यांचा मला पहिल्यांदी म्हणजे एकदम फार सुरेख डायरेक्शन ते द्यायचे. नवीन नवीन डायलॉग्स कसे बोलायचे, काय करायचे. आणि आम्ही त्या महर्षी महेश योगींकडे त्या घमापूरला तिथे त्यांच्या घरी प्रॅक्टिस करायचो. आणि ते पहिलं नाटक जे होतं माझं, तर ते त्याच्यामध्ये आता नाव तर नाही आठवत त्याचं, पण नंतर एक दुसरं अजून एक केलं होतं आम्ही लोकांनी, मेहमान भगाने की मशीन. अच्छा. तर त्या नाटकात असं हिंदी नाटकांपासून माझं पदार्पण त्याच्यामध्ये झालं. अरे वा. म्हणजे हे तुमचं पहिलं अभिनय केलेलं नाटक मेहमान भगाने की मशीन. वा. आजकालच्या काळामध्ये मेहमान नकोच असतात आणि सध्या कोरोनामुळे तर मेहमान म्हटलं की जीवात धडकी भरते. मग आतापर्यंतचे तुमचे असे काही जे नाटकं, एकांकिका, त्याबद्दलच्या काही गमती जमती अनुभव सांगा ना आणखी. अरे बापरे, आतापर्यंत तर मी जितकी नाटकं सही केली तर नुसती गमती जमतीच आहेत त्याच्यामध्ये. पण काही विशेष नावं त्याची उल्लेख केले? गमती जमती सांगायचे म्हणजे मराठी नाटकामध्ये मी जसं पूर्वी सगळ्यात पहिल्यांदा मराठी माझं जे 3 अंकी जे नाटक होतं ते पदरी पडलं पवित्र झालं. तर जबलपुरामध्ये एक अतिशय उत्तम डायरेक्टर होते केशवराव गावंडे, त्यांच्या डायरेक्शनमध्ये मी काम केलं. तर त्या नाटकामध्ये काम करताना बरंचसं काही मला ज्यावेळेस नोकरी लागते तर मी बायको करता एक साडी घेऊन येतो. तर स्टेजवरती आधी नाटकात तर प्रॅक्टिस रोज व्हायचीच. तर ज्यावेळेस ऐन नाटक चालू होतं आणि नाटकामध्ये आम्ही लोक काय सगळं साहित्य आहे ग्रीन रूम मध्ये ठेवायचो. पण त्यावेळेस असं काही झालं माहिती नाही, त्या ग्रीन रूम मध्ये कोण शिरलं, काय झालं, म्हणे ही नवी साडी अशी खाली काय पडलेली आहे, म्हणून त्यांनी ती उचलून दुसरीकडे ठेवून दिली आणि ती वेळेवरती मिळेल ना. आणि मी आलो आणि तिला म्हटलं, बघ आज माझं पहिले पगाराचं माझं हे मिळालेलं आहे, मला पगार मिळालेला आहे आणि तुझ्याकरता मी एक वस्तू आणलेली आहे तुझ्याकरता, तर डोळे मीट जरा. तर ती डोळे मिटते आणि मी ग्रीन रूम मध्ये जाऊन ती साडी शोधतोय. ती साडी मला कुठेच दिसेना. मी घामाघूम झालो. 1 मिनिट गेला, अहो आणताय ना. तिची पण स्थिती अशी झाली की उशीर का झाला म्हणून. तर मला काहीच समजेना. पण जसं प्रसंगावधान आपण म्हणतो ना, मला कुठे काहीच दिसलं नाही. पण तिथे जो एक पडदा लागलेला होता ग्रीन रूम मध्ये, मी तो झाडकन तो पडदाच तोडला अक्षरशः आणि त्याची अशी गुंडाळी केली आणि ती गुंडाळी घेऊन आले. म्हटलं उघड. तर ती म्हणाली अय्या सा. म्हणता क्षणी तिचं लक्ष गेलं तर सा एवढंच निघालं तिच्या तोंडून, कारण साडी म्हणजे पहिल्यापासून तिच्या डोक्यात होतं प्रॅक्टिसमुळे. पण साडी न पाहता तो पडदा पाहिल्यानंतर अय्या सा
पडदा आपण म्हटलं हो तू खूप दिवसापासून मागे लागली होती ना की आपल्या घरचे पडदे, तर हे प्रसंगाला गमती जमती होतात नक्कीच. मामा, माझ्या बघण्यात तुम्ही अभिनय आणि दिग्दर्शन दोन्ही एकाच वेळी केलेलं आहे. कशा काय जमवता या दोन्ही भूमिका? कारण की त्याच नाटकाचं दिग्दर्शन करायचं आणि त्याच्यातच अभिनय पण करायचा, म्हणजे एक भूमिका पण बघायची आणि सगळ्यांच्या भूमिकेच्या दृष्टीने पण विचार करायचा. या करताना अडचणी तर खूप येत असतील, कसा विजय मिळवता त्याच्यावर? नाही, आहे कठीण ह्या गोष्टी. पण काय आहे, आता तुम्ही जे दिग्दर्शन असं म्हणता, तर दिग्दर्शनाची व्याख्या काय? लेखकाचं मनोगत दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचं एक सशक्त माध्यम जे असतं ते म्हणजे ऍक्टर्स असतात, आणि ते माध्यम सशक्त करण्याचं काम दिग्दर्शकाचं असतं. ज्याला आपण म्हणतो ना की जस्ट टू रीड इन बिटवीन द टू लाईन्स, दोन वाक्यांमध्ये जी मधली गॅप असते ती डायरेक्शनने भरून काढलेली असते, तर ते त्याला दिग्दर्शन असं म्हणतात. फार बऱ्याच वेळेला काय होतं की जसं आता दिग्दर्शन आपण ज्यावेळेस म्हणतो तर काही आता एखादा माणूस दारू प्यायलेला आहे, तर उगीच जरुरी नाही आहे की असं करून करून तो नाटक हे करेल, ती अतिशयोक्ती होते. तर त्यावेळेस मग डायरेक्टरच्या डोक्यामध्ये कल्पना येते की तो जसा माणूस आला आहे, मेकअपमुळे तर त्याचे डोळे लाल आहेत, पण समोरच्या व्यक्तीने लगेच त्याच्याकडे पाहून असा रुमाल केला तर आपोआप कळतं की हा माणूस पिऊन आलेला आहे. दिस इज डायरेक्शन. म्हणजे अननेसेसरीली उगीच त्या एस्टॅब्लिश फक्त झालं पाहिजे समोर, की समोरच्या माणसाला कळलं पाहिजे की हा काय आहे. तर त्याला डायरेक्शन असं म्हणतात. किंवा वाक्यांचं जे आपण ज्याला म्हणतो आर्टिक्युलेशन किंवा पंक्च्युएशन, की डायलॉग डिलिव्हरी कशी फेकायची, आणि म्हणजे त्याचं इंटोनेशन सुद्धा आपण म्हणू शकतो. कुठल्या वाक्यावरती जोर दिल्याने, कुठल्या शब्दावरती जोर दिल्याने त्या वाक्याची ग्रॅव्हिटी कशी वाढेल ह्याचा फार बारकाईने अभ्यास करावा लागतो. तर हे एक डायरेक्शन जे असतं त्याला आपण डायरेक्शन म्हणतो. तर दिग्दर्शक आणखीन ऍक्टर या दोन्ही भूमिका त्यावेळेस मी तर सगळ्या पूर्ण नाटकाचा अभ्यास करायचोच, आणि ज्यावेळेस नटांकडनं ते डायलॉग ज्यावेळेस मी वठवून घ्यायचो त्यांच्याकडनं, जसं जोपर्यंत मला येत नाही जसं पाहिजे तसं, आणि त्याच्याबरोबर मला सुद्धा ते नाटक पूर्ण पाठवायचं. तर आणि मी एका दृष्टीने सुद्धा त्या ह्याच्यामध्ये हे तयारी असायची की समजा जर एखादं पात्र जर ऐन मोक्यावरती जर गहाळ झालं तर नाटकाचा विचका न हो, तर मी ती स्वतः भूमिका पार करू शकतो, हेही मला धरून ठेवावं लागायचं. तर हळूहळू करता करता मग सगळे लोक म्हणायचे की तुम्ही पण आम्हाला, का तुम्ही असला, जसं आता बरेचसे लोक म्हणतात ना की आम्हाला आमचे सरच पाहिजे गाणं म्हणताना किंवा फलाना करताना तबला वाजवायला, तसं नाही काका, तुम्हीच आम्हाला इथे राहता आमच्यामध्ये. आता बरेचसे नवीन नवीन कलाकार आत्मविश्वास असतो, म्हणून त्यांच्या आत्मविश्वासाकरता सुद्धा मग मी त्याच्यामध्ये काम करायचं त्याच्यामध्ये. म्हणजे कारण की याचा अनुभव तर मी पण घेतलेला आहे, कारण की तुमच्या बरोबर काम केलंच आहे. नाटकांची निवड तुम्ही कशी करता आणि मुख्य उद्देश काय? असं काही विशेष विषयांवरची काही नाटकं केली गेली आहेत का? नाटकाची निवड करताना समस्या आहेत समाजाच्या? नाही, नाटकाची निवड करताना मला जबलपुरातील जे दर्शक किंवा श्रोतू वर्ग जो आहे त्यांचा सुद्धा विचार करावा लागतो. कारण काय आहे की आपलं बृहन महाराष्ट्रामध्ये म्हणजे हिंदी भाषी शहर असल्यामुळे महाराष्ट्रीय मराठी माणसांची नस काय आहे ही मला पकडणं फार आवश्यक होतं. अगदी खरं. कारण पुण्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काय आहे की कुठलाही विषय घेतला मग तो कसाही असो काही असो लोक दर्शक येतातच. पण माझी थोडीशी विचारसरणी वेगळी होती की इतकी समजा 2-2, 3-3 महिने आपण मेहनत करायची आणि एखादा नवीन विषय तो जर लोकांना जर नाही पटला किंवा पचनी नाही पडला तर मग ते सगळं त्याचं व्यर्थ जातं. म्हणून मला मग नाटकाची निवड करताना असंच सामाजिक किंवा घरगुती किंवा त्यातनं एक संदेश लोकांपर्यंत जाईल अशाच नाटकांची मला निवड करावी लागायची.
आणि त्या दृष्टीने मग मी नाटक निवडायचो. काही कॉमेडी फार्सिकल नाटकं केली? हो, कॉमेडी. कारण बऱ्याच वेळेला काय व्हायचं की आता एक जसं दिलीप कुमारांना ट्रेजेडी किंग असं म्हटलेलं आहे, तसंच माझी बरीचशी जी नाटकं जी झालेली आहे त्याच्यामध्ये मला एक असा ठप्पाच मारून दिलेला होता की हे सामाजिक मोडवाला. पण काय आहे की नाटक म्हटलं की सिरियस नाटकं जी असतात त्या नाटकामध्ये हे डायलॉग प्रधान असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त जे डायलॉग जे बोलले जातात आणि ते डायलॉग बोलल्यानंतर ऑफकोर्स ते बॉडी लँग्वेज तर जी असतेच, पण कॉमेडी जी असते ती माझ्या मताने अतिशय कठीण आहे नाटक. कारण तो जो टेम्पो जो आहे मेंटेन करणं, तो टेम्पो समजा एकच जोक तुम्हाला 1760 वेळेला तोच जर सांगितला तर तुम्ही हसाल का, पण तेवढी प्रॅक्टिस करून तोच डायलॉग तो टेम्पो त्या दिवशी मेंटेन करून ठेवणं, हसू आलं पाहिजे लोकांना, तो टेम्पो मेंटेन करणं हे फार कठीण काम आहे. आणि ते मी नेहमी म्हणतो की हे कॉमेडी जी आहे ती सहजाशी आणि त्याच्यातही बरेच असतात, फार्स वेगळा असतो, कॉमेडी वेगळी असते, किंवा ती कॉमेडी कशी निर्माण करायची हे सुद्धा तुमच्यामध्ये म्हणजे असायला पाहिजे. तुम्हाला तुमची अशी आवडलेली भूमिका? मला आवडलेली भूमिका म्हणजे मधुसूदन कालेलकरांचं एक अत्यंत कौटुंबिक सुंदरसं नाटक चांदणे शिंपीतजा. ते 1978 मध्ये त्यावेळेस गावंड्यांनी डायरेक्ट केलेलं होतं. त्यावेळेस मी मुलाची भूमिका केलेली होती. पण त्याच्यानंतर तेच नाटक पुनश्च मी 1993 मध्ये बहुधा मी ते नाटक घेतलं चांदणे. त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा काम केलेलं होतं. तर त्याच्यामध्ये मी ती वडिलांची जी भूमिका केली, तर त्यावेळेस ती जी भूमिका माझ्या डोक्यामध्ये जी भरून होती ती मला आणि आज सुद्धा मला ते डायलॉग आठवतात. म्हणून दाखवा एखादा डायलॉग, आम्हाला आवडेल. काय असतं की त्या नाटकात दीनानाथ एक फार मोठा म्हणजे एक बिझनेसमॅन असतो, खूप असंख्य त्याच्याजवळ पैसा असतो, पण त्याचं वागण्यामुळे त्याचं जे काही कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे त्याची मुलं किंवा बायका त्याला बचकून असायच्या. म्हणजे ज्यावेळेस त्याला कळतं की त्याला ब्लड कॅन्सर झालेला आहे, तर मुलाला ज्यावेळेस कळतं की बाबाला ब्लड कॅन्सर झालेला आहे, तर तो मुलगा हसतो आणि की बापाचं आयुष्य आता फक्त 6 महिने उरलेलं आहे. तर तो मुलगा म्हणतो, हे 6 महिने जे आहेत ना, एवढा आम्हाला आता वनवास सोसायचा आहे, त्याच्यानंतर आम्ही फ्री होणार. आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्याला कळतं त्यावेळेस ते डायलॉग मी तुम्हाला म्हणून दाखवतो. नितीन, मरणाला नाही घाबरलो रे मी, पण घाबरलो या एकटेपणाला. शेवटच्या क्षणी माझं कोणी नाही या कल्पनेला. मरणाला न भिणारा दीनानाथ एकलेपणाच्या सहानुभूती शून्य जीवनाच्या कल्पनेसमोर वाकला रे. बेटा, पाहिलास तो असताना जाणाऱ्या सूर्य, त्याचे ते रंग फक्त काही क्षणांचेच आहे, त्यानंतर नुसता अंधार. पण बेटा, या सूर्यानं उगवतीच्या वेळी कळ्या फुलांना जीवन देण्याचा यत्न केला होता, पण लक्षात राहिला त्याचा मध्याचा ताप. मी तुम्हाला असा ताप दिला, कळत न कळत. बेटा, मला एक हे सांग, कुंपण जे असतं ना, ते शेताचं रक्षण करतं, फक्त त्याचे काटेच दिसतात रे तुम्हाला, पण त्याच्यामुळे होणाऱ्या कळ्या फुलांचं जीवन फुलतं हे कोणालाच दिसत नाही रे. मला माहित आहे तुला
क्रिकेटर व्हायचं होतं, पण बेटा मी तुला बॅरिस्टर केला ते या आपल्या मोठ्या धंद्यातल्या कायदेशीर बाबी सांभाळणारा मला एक घरचा माणूस पाहिजे होता. तसंच रेखा, तिला खूप मोठी चित्रकर्ती व्हायचं होतं रे, पण तिच्या हातातला तो कुंचला काढून घेऊन मी तिच्या हाती दिला स्टेथोस्कोप. का माहितीये का तुला नितीन, मला माझं लहानपण आठवतंय. लहानपणी माझी आई वारली मलेरियाच्या साध्या तापानं, गावात वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे. आणि मग तिला शहरात दाखवलं त्यावेळेस माझ्याजवळ पैसे नव्हते. आणि त्याच वेळेस मी ठरवलं काहीही झालं तरी पैसा कमवायचा, खूप कमवायचा, आणि त्याच गावात एक मोठं हॉस्पिटल बांधायचं आणि तिथे रेखाला डॉक्टर म्हणून ठेवायचं, गोरगरिबांची सेवा करायची. विसरून जा बेटा, विसरून जा तो सगळा कठोरपणा. माणसानं त्या काळ्या ढगांना विसरून जायचं असतं रे. फक्त लक्षात ठेवायचे असतात त्यातून वाहणाऱ्या निर्झर जलधारा. वा, सुरेख. मला परत ते दिवस आठवले जेव्हा तुम्ही आणि मी मिळून हे काम करत होतो. निश्चितच माणसाच्या जीवनामध्ये असे टप्पे येतात आणि त्यावेळेस जे ताप असतो त्या तापात हे जेव्हा चांदणं शिंपलं जातं त्यावेळेस शिंपलं जातं ज्यावेळेस मनातल्या त्या भावना उत्स्फूर्तपणे बाहेर निघतात. बाहेरगावी कधी नाटकाचे प्रयोग किंवा कुठल्या स्पर्धांमध्ये आपण सहभाग घेतलाय का? किंवा आपल्या नाट्य संस्थेचं नाव काय? त्या क्षेत्रात आजच्या स्थितीमध्ये आपलं काम कसं चाललंय? बाहेर गावी जायचं म्हटलं ते पूर्वी इंदोरला ते मराठी साहित्य संघातर्फे अनेक कॉम्पिटिशन्स व्हायच्या. तर त्या कॉम्पिटिशन्समध्ये आम्ही लोकांनी खूप भाग घेतला दरवर्षी, जवळजवळ प्रत्येक वर्षी. आणि तिकडनं माझे जे कलावंत आहेत त्यांनी शील्ड पण मिळवलेली आहे, अगदी प्रथम प्राइज सुद्धा मिळवलेले आहे त्याच्यामध्ये. असंच दिल्लीला सुद्धा एकदा ऑल इंडिया ह्याच्यामध्ये मराठी नाटकांची कॉम्पिटिशन जी झाली होती त्याच्यामध्ये आम्ही नाटक घेऊन गेलो होतो. तर त्यावेळेस अनेक नाटकं तिथे झालेली होती, पण ज्यावेळेस प्रश्न आम्हाला पैशाचा आला होता, कारण त्यांचे जे टर्म्स अँड कंडिशन्स असायचे ते आपल्यासारख्या संस्थांना परवडण्यासारखे नसायचे. तर मग बरेचसे असे जबलपुरात असे काही पोटेन्शियल्स किंवा जे अशी लोक असायची की ते जाताना हे घे रे, 1000 रुपये माझ्यातर्फे घेऊन घे, 1000चा खायचा डबा घेऊन घे, किंवा आम्ही सगळे कलाकार लोकच जे काही असायचो कॉन्ट्रीब्युशन करायचं. आपण इथे प्रोफेशनल नाही आहे. तर फंड्स रेझिंग हा एक फार मोठा प्रॉब्लेम असायचा. पुढे पुढे त्याच्यानंतर असं झालं की त्यांचे टर्म्स अँड कंडिशन आम्हाला परवडण्यासारखे झाले नाही. त्याच्यामुळे मग ते साहजिकच म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणं बंद झालं, कारण त्यांनी 10,000 रुपये सुद्धा पहिलं प्राइस ठेवलेलं असायचं. पण इकडनं समजा इंदोरला किंवा दिल्लीला जायचं आणि नाटक म्हटलं म्हणजे जवळजवळ 15 ते 20 जणांचा संच असतो. 15 ते 20 जणांचं यायचं जायचं भाडं, आणि तिथे गेल्यानंतर ते लोक जेवणाचे सुद्धा पैसे आमच्याकडनं आकारायचे. अच्छा, हो का? तर ते परवडण्यासारखं नव्हतं. 2-2, 3-3 दिवस तिथे सेट लावायचं. आणि पण याच्यामध्ये सुद्धा मला एक अतिशय कटू अनुभव आला. ज्यावेळेस आम्ही लोक दिल्लीला गेलेलो होतो त्यावेळेस आम्ही जे नाटक दिलं ते नाटक लोकांना खूप आवडलं, म्हणजे लोकांनी खूप अप्रिशिएट केलं. कुठलं नाटक होतं? नाही, हे नाटक होतं, आता मी तुम्हाला सांगतो, लक्षात आलं. पण ते नाटक झाल्यानंतर लोकांनी खूप अप्रिशिएट केलं ते. तर ते अप्रिशिएशन झालं तर त्याचा आम्हाला प्राइज मिळाला. पण ज्यावेळेस रिझल्ट डिक्लेअर झाले त्यावेळेस आमचं नाटक 3ऱ्या नंबरवरती त्यांनी ठेवलं. अरे वा. पण
नंतर मग मी कॅज्युअली जजेसशी बोललो, पण जजेसनी त्यांनी सांगितलं की आम्हा लोकांना म्हणजे हे जे त्या आयोजक जे होते ते म्हणे की आम्हा लोकांना इथे एक फार मोठी संस्था उभारायची आहे, तिथे एक रंगमंच बनवायचा आहे, तर आम्हाला त्याच्याकरता पैसे गोळा करायचे. तर जे फायनान्स मिनिस्टर जे आहेत आम्ही त्यांना बोलवलेलं आहे, किंवा आता म्हणजे मी आता नाव नाही घेत त्यांचं, पण म्हणे त्यांच्या गावातलं जे नाटक आलेलं आहे, आता ते नाटक आम्ही तर पाहिलेलं होतं की कसं आहे काय आहे ते, आणि एक सहज आपण कोणी समीक्षा जर केली असती तर कोणी सांगू शकलं असतं ह्याचा पहिला नंबर येणं शक्य नाही, पण त्याला पहिला नंबर दिला गेला कारण त्या मिनिस्टरनी त्यांनी डोनेशन दिलेलं होतं म्हणून. पण नंतर त्या जजेसनी कन्फेस केलं की म्हणे वी आर व्हेरी सॉरी. मग म्हटलं जजेस आर सपोज टू बी इम्पार्शल, नाटक म्हणजे हे असं. तर तेव्हापासून मी म्हटलं कॉम्पिटिशन मध्ये आपण भाग घ्यायचा नाही, कारण हे नाटक जे असतं हे कॉम्पिटिशन करता नसतं, हे एप्रिशिएशन करतात. एक्झॅक्टली. आणि आपण हौशी कलाकार आहोत, हौशी कलाकारांना तर एप्रिसिएशनचीच आवश्यकता असते. लोकल किंवा गावाबाहेर कुठूनही जोवर शाबासकीची थाप पाठीवरती पडणार नाही तर हौशी कलाकाराला आनंदच होणार नाही. केलेल्या श्रमाचं चीज झालं हे तेव्हाच वाटणार. मी तुम्हाला सांगतो ना या श्रमाचं चीज कसं होतं. ज्यावेळेस नाटक संपलं माझं, अतिशय सिरियस नाटक होतं, नाटक संपल्यानंतर लोक टाळ्या वाजायला विसरले होते. अच्छा. ते चांदणी शिंपी जायचीच गोष्ट मी तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये होता. तर एक बाई आली आणि ती स्टेजवरती आली, तिने माझे नुसते हात हातात घेतले आणि असं केलं. थोड्या वेळाने मी खाली पाहिले तर माझ्या हातावरती तिचे अश्रुबिंदू होते. तर म्हटलं ह्याच्यापेक्षा मोठं प्राइस काय असू शकते. प्रश्न. दॅट इज रिअल अप्रिशिएशन. बिलकुल. म्हणजे आपल्याला चीज वाटतं त्या गोष्टीचं, की केलेल्या कष्टाचं मेहनतीचं चीज झालं. मामा, आपला व्यवसाय किंवा नोकरी, आपण हौशी कलाकार म्हणजे निश्चितच नोकरी आणि व्यवसाय सांभाळून नाट्य क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये या कलेच्या क्षेत्रामध्ये व्यक्ती काम करतो. तुम्ही कुठे नोकरी किंवा व्यवसाय तुमचा काय आणि कसं सांभाळलं हे दोघांची सांगड कशी काय घातली आणि घरात कोण कोण असतं, घरच्यांचं सहकार्य कसं मिळालं? आता तुम्हाला सांगितलंच मी की मी जवळजवळ कॉलेजमध्ये असताना नाट्य क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला होता, पण त्यानंतर मी नोकरीच्या निमित्ताने बाहेर गावी गेलो होतो. पण त्यावेळेस माझे आई वडील म्हातारे होते, तर ते त्यांना एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांना वाटायचं की त्यांनी जबलपुरातच राहावं. तर त्यावेळेस आमच्याच वडिलांच्या डिपार्टमेंटमध्ये डिफेन्स अकाउंट्समध्ये वॅकन्सीज निघाल्या होत्या. तर त्यावेळेस जे कर्मचारी असायचे त्यांच्या मुलांना प्रिफरन्स दिला जायचा. अच्छा. तर इथे आल्यानंतर बाबा म्हणाले की तू इथे ये डिफेन्स अकाउंट्समध्ये. तर मी सहज इंटरव्ह्यू वगैरे दिला आणि त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि 1976 पासून मी ती नोकरी केली. जवळजवळ 40 वर्ष मी डिफेन्स अकाउंट्समध्ये पहिले ऑडिटर म्हणून झालो, त्याच्यानंतर सिनियर ऑडिटर झालो, त्याच्यानंतर मग डिफेन्सचा सुपरवायझर झालो मी त्याच्यामध्ये. मग पुन्हा आर्मी युनिट्समध्ये जाऊन त्यांचं सगळे अकाउंट्स आणि ते सगळं मेंटेन. पण हे नोकरीचं जे काही टेन्शन वगैरे जे असायचं, पण आता तुम्हाला सांगितलं ना की एक खानदानी रक्त माझ्यामध्ये उसळत असायचं, तर काही ना काहीतरी करत असायचं. तर हे जे नाटक किंवा संगीत जे आहे हे मला एक प्रकारचा ज्याला म्हणतो ना विरंगुळा सुकून द्यायचो. तर मी ह्याला एक्झॅक्शन म्हणून कधीच नाही घेतलं, तर ते मला त्याच्यामध्ये खूप गोडी निर्माण व्हायची. तर ही मला नेहमी म्हणायची, अहो तुम्ही आता संध्याकाळी आलाय 6, 6:30, 7 वाजता आणि लगेच तुम्ही 7, 7:30 वाजता नाटकाच्या प्रॅक्टिसला जाता. तर मी म्हटलं मी नाटकाच्या प्रॅक्टिसला नाही जाता, मी स्वतः रिलॅक्स व्हायला जातो तिथे. आणि अशा रीतीने मग मी हळूहळू त्याच्यामध्ये घरात सगळ्यांचं. आणि बायकोचं अर्थात मी सगळ्या जेवढ्या बाहेर उड्या मारल्या त्या सगळ्याच्या बायकोच्या भरोश्यावरतीच मारल्या, कारण ती मला घरातली इतर कामं ती सगळं घर सांभाळायची. भूमिका केल्या? हो, मला म्हणजे पर्टिक्युलरली मला एक इन्सिडेंट खरंच मेन्शन करावं असं वाटतं की माझ्या मुलांनी माझ्या नाटकामध्ये काम केलं होतं आणि माझ्या बायकोनी माझ्या डायरेक्शनमध्ये काम केलं. पण त्यावेळेस त्यावेळेस मी नाटकात
फक्त डायरेक्शन केलेलं होतं. आणि ते नाटक होतं काका किशाचा. त्याचं नाटक म्हणजे पूर्वी आमचे जे डायरेक्टर जे होते राजन रानडेजी, त्यांनी जबलपुरामध्ये केलेलं होतं. पण नंतर बराच काळ गेलेला होता म्हणून म्हटलं की आपण हे नाटक ना घ्यावं, कॉमेडी नाटक. तर त्याच्यामध्ये तिने कॉमेडीची भूमिका म्हणजे ती जी वॉर्डन असायची तिची भूमिका केलेली होती. पण तुम्हाला सांगतो त्यावेळेस काय झालं, माझ्या सासूबाई म्हणजे तिची आई अतिशय आजारी होती आणि माझा शाळा त्यांना घेऊन कोरब्याला चालला गेलेला होता. आणि ज्या दिवशी नाटक होतं त्या दिवशी जवळजवळ 3 वाजता एकदम त्याचा मला फोन आला की आई गेली तिची. आता शुभ्राची आई गेली, माझ्या बायकोचीच आई गेली, तिची मुख्य भूमिका त्या नाटकामध्ये होती. अरे बापरे, मला एक प्रश्न पडला की आता काय करावं काय नाही. पण शेवटी म्हटलं की नाटक आम्ही जरी आत्ता जरी लोकांना सगळ्यांना पब्लिसिटी होऊन गेलेली होती की आज नाटक आहे आणि सगळं काही या गोष्टी आहेत, पण शो मस्ट गो ऑन जसं आपण म्हणतो ना, त्यावेळेस मी एक धाडसी निर्णय घेतला की हिला सांगायचंच नाही आणि नाटक कंटिन्यू करायचं आणि जसं नाटक संपेल तसं आपण पुढे जाऊ म्हणून. आणि त्या दिवशी तुम्हाला सांगतो तिने इतक्या सुंदर रीतीने ती भूमिका सगळी वठवली आणि वठवल्यानंतर फार्सिकल नाटक होतं. दर्शकांशी किंवा प्रेक्षकांशी न भेटता ती एकदम माझ्या खांद्यावर येऊन खूप ढसाढसा रडायला लागली. पुढे मला कळलं माझी आई गेली आहे. अरे म्हटलं तुला कोणी सांगितलं आई गेली आणि या गोष्टी अशा लपतात का? पण मी तुमचं मन राखावं म्हणून मी तुम्हाला कळू दिलं नाही की मला ही गोष्ट कळलेली आहे, कारण तुमचं नाव कुठे खाली न पडलं पाहिजे. मला तिने दुःख असताना लोकांना हसवणं म्हणजे मला एका झटक्यात शिकवून दिलं की अभिनय काय असतो. म्हणजे तिला माहिती होतं आणि मी ह्याच्यामध्ये होतो की तिला कळलेलं नाहीये, पण ह्या गोष्टी लपत नाहीत, इकडनं तिकडनं कुठून येतात. आणि मला खरंच म्हणजे आय एम प्राऊड ऑफ माय स्पाऊस. नाट्य क्षेत्राव्यतिरिक्त आणखी असं कुठलं क्षेत्र आहे का ज्यात तुम्ही काही उल्लेखनीय कामगिरी केली? नाट्यक्षेत्राच्या मराठी माणूस म्हटला ना की तो एक तर संगीत आणि नाटकप्रेमी असतो. तर जशा नाण्याच्या 2 बाजू असतात तशी मी दुसरी बाजू ही माझी संगीताची घेतलेली आहे. आणि संगीताची बाजू घेतल्याचं कारण असं की माझे वडील सतार वाजवायचे. तर त्यावेळेस त्यांनी मी एक आर्टिस्ट व्हावं म्हणून सतार माझ्या हातात दिली. पण लहानपणी ते एक अजस्त्र वाद्य वाटायचं मला आणि ते रागदारी वगैरे सगळं जे असायचं ते मला खूप मेहनत अशी वाटायची त्याच्यामुळे. पण हा इकडे तिकडे उन्हाळक्या करतो त्याच्यापेक्षा तू बैस रे, जरा तबला माझ्या बरोबर तबला 10 दिनदा वाजवत बैस. तर म्हणून मग मी त्यांच्या बरोबर 10 दिनदा वाजवायला घरामध्ये सुरुवात केली आणि तेव्हापासून मग मला तबल्याची आवड निर्माण झाली. पण मी असं तबल्यामध्ये असं कुठे विधिवत शिक्षण घेतलेलं नाही आहे. ते गुरु शिष्य परंपरा जशी चालत आलेली आहे तर त्याच्याप्रमाणे भातखंडेमध्ये मी शिकलो जरूर, पण मध्यमापर्यंत मी शिकलो तबला आणि पूर्ण शिक्षण नाही घेतलं. पण मुख्य काय असतं की तबला हे वाद्य जे आहे हे तबला सोलो वादन वेगळं असतं आणि मुख्य संगतीचं वाद्य. तर तुम्ही किती जरी चांगले तबला वादक असाल पण तुमची जर संगत जर व्यवस्थित नसेल तर तो गाणारा म्हणतो नमस्कार ठीक आहे अच्छा बजाते, तर ते नको असायचं. आणि माझं म्हणणं हे असतं की ज्याच्याबरोबर तुम्ही संगत करता आहात त्याला त्रास न झाला पाहिजे अशा रीतीने ती संगत तुम्हाला करायला पाहिजे. तर गाणारा आणि कधी कधी वेळेला माझं मत हेच आहे की गाणारा हाच तबलेवाल्याला सांगतो की कसा तबला वाजवायचा जो खरा हे असेल. तर माझे गुरु जे आहेत ते आनंद जोशीजी आहेत किंवा सुरेश तामणकर जी आहेत ते कोणत्या बंदिशीवरती कसा ठेका वाजवायचा आणि किती वाजवायचा हे नेहमी ते मला त्याच्यामध्येच ते सांगत असतात. म्हणजे तुम्हाला एक गंमत सांगतो की आम्ही रोज जवळजवळ 40 वर्ष रोज सकाळी 7 वाजता जे संगीत
सुरुवात करायचो. जोशी सर गायचे आणि मी संगत करायचो. संगत करताना मला आधी खूप वाजवायची सवय असायची. तर एक दिवशी ते खूप रागवले मला, तू सोलोच वाजव. किती वाजवते बघतो म्हणे, हे गाणं आहे म्हणे, सोलो वादन नाही. गाण्याला तुला संगत करायची, स्वतः नाही वाजवायचं. तर त्यांनी मला तिथे तो धडा शिकवला. आणि तेव्हापासून मग हळूहळू मी फक्त संगत म्हणजे गाणाऱ्याला काय पाहिजे ते, जर इफ यू आर इन अ पोझिशन टू प्रोव्हाइड दॅट, यू कॅन प्रूव्ह युअर सेल्फ टू बी द बेस्ट अकम्पॅनिस्ट, ज्याला आपण म्हणतो. अदरवाईज तर त्याला काही अर्थ नाही, तुम्ही किती चांगले वाद्य. नाटकाच्या वेगळ्या वेगळ्या विधा आहेत नाट्य क्षेत्रातले सुद्धा, सामाजिक नाटक, कौटुंबिक नाटक. तसंच एक नाटकाचा एक विशिष्ट आणि एक वैभवशाली परंपरा लाभलेला एक प्रकार आहे संगीत नाटक. हे कधी घेतलंय का? त्यात अभिनय किंवा दिग्दर्शन कधी केलंय का त्याचं? संगीत नाटक तर मी अजूनपर्यंत घेतलेलं नाही आहे, पण माझी अतिशय उत्कट इच्छा आहे आणि ह्यावेळेस मी ते घेणार पण होतो. मी अनेक जबलपुरातले जे चांगले चांगले गायक आहेत त्या लोकांशी मी कॉन्टॅक्ट केला आणि तेही मला सहकार्य द्यायला तयार झालेले आहे. पण आता हे कोविडचं जे पॅन्डेमिक जे सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे मला ते शक्य झालेलं नाही तर मी घेणार होतो ते नाटक. पण मधनं बॅकग्राऊंड मध्ये जे संगीताचे बरेचसे प्रयोग केलेले मी. बॅकग्राऊंड म्युझिक प्रत्येक नाटकात असतं, पण संगीत नाटक म्हणजे प्रोज प्लस म्युझिक, म्हणजे कलाकारच गाणं म्हणणार आणि संगत ताबडतोब समोर मिळणार आणि असं नाटक. तर हे बृहन महाराष्ट्रामध्ये ही एक पर्वणी आणि एक मोठा जलसाच म्हणायला हवा. कारण की आपण बघतो मुंबई पुण्याकडे तर या नाटकांना जेव्हा जातात अगदी बायका सुद्धा अगदी नटून थटून जशा काही लग्नाला गेल्यासारख्या गजरा बिजरा लावून जातात संगीत नाटकांना. तर ते वातावरण इकडे बृहन महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात, जबलपुरामध्ये संगीत नाटक जर झालं तर ते वातावरण परत म्हणजे निर्मिती होऊ शकेल असं मला वाटतं. नाही, अगदी माझी अतिशय उत्कट इच्छा आहे त्याच्यामध्ये. पण बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जो उत्तम गायक असतो तो उत्तम नट नसतो. मग दिग्दर्शकाचा इथे कस लागतो ना पूर्ण. मी तुम्हाला तेच म्हणतो, दिग्दर्शन म्हणजे अतिशय कठीण आहे की ते तो पत्थर घासून 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 त्याला चिकणा करायला. त्या नटाकडनं या तर गाणं गाऊन घ्या, नाहीतर गाणं गाणाऱ्याकडनं ऍक्टिंग करून घ्या, कारण काय करून घ्या. कारण त्याच्यामध्ये डायलॉग डिलिव्हरी किंवा त्याचं जे पूर्वीचं जे काही जे आहे, जसं आपण एखादं पौराणिक नाटकं घेतली, पौराणिक नाटकं म्हणा किंवा संगीत नाटक म्हणजे कुठलीही जरी नाटकं घेतली, जसं आता तुम्ही शास्त्री ब्रिज वरती चढता तर तुम्हाला सुरुवातीपासून एक्सेलरेटर आपण तर तसं ते डायलॉग डिलिव्हरी करताना त्या नटाच्या डोक्यामध्ये ते यायला पाहिजे की ह्याच्यानंतर मला इथं नाही सुरू करायचं. ते ज्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये येतं तोपर्यंत अभिनयाकडे त्याचं डोकं हे जातं आणि मग तो संगीतावरती हे करतो. म्हणजे दोन्हीवरती कॉन्सन्ट्रेशन करायला लागतं. आणि बॉडी लँग्वेज माणसाची जे नट जो असतो ते डायलॉग डिलिव्हरी म्हणा किंवा गाणं म्हणताना ती जी बॉडी लँग्वेज जी आहे ती बॉडी लँग्वेज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे ज्याला कोणी म्हणतो ना की एक अतिशय आवश्यक असं अंग आहे. त्याच्याशिवाय समोरच्याला एस्टॅब्लिशच होत नाही दर्शकांना. कारण तुम्ही जरी गाणं जरी म्हणत असला तरी त्या गाण्याचे भाव जे आहे ते तुमच्या चेहऱ्यावरती यायला पाहिजे आणि ते बरोबर त्या दर्शकांच्या अंतःकरणाचा ठाव घेणारे असले पाहिजे. तर ते ना थोडंसं कठीण जाणार आहे, पण मी प्रयत्न करेन. म्हणजे आणि म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की तुमची अतृप्त राहिलेली इच्छा आहे, हीच एक इच्छा. म्हणजे मी आता तेच विचारणार होती की असं कुठलं नाटक आहे का की त्यात कुठली भूमिका करायची इच्छा आहे पण नाही करायला मिळाली, किंवा एखाद्या नाटकाचं दिग्दर्शन कळलं की संगीत नाटकाचं. बिलकुल मी अगदी घेणार ते नाटक. माझ्या डोक्यामध्ये या भूमिका खूप घोटाळून राहिलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न पण केला. तर संगीत सौभद्र झाला आहे किंवा बरेचसे अशी नाटकं जी आहेत, कल्लोळ आहे, तर अशी जी नाटकं जी आहेत ती माझी अतिशय उत्कट इच्छा आहे की आपण, कारण संगीत आणि नाटक हे दोन्ही माझं
एक नाण्याची दोन्ही बाजू असल्यामुळे एकच बाजू जर झाली तर दुसरं लंगडं पडेल, तर ते मला लंगडं पडू द्यायचं नाही. आता मला संगीत नाटक घ्यायची माझी खूप इच्छा आहे आणि मी ते आता लवकरच. तुम्ही म्हटलात ना की नाटक म्हणजे नाट्य आणि संगीत यात एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्या तुमचा जो दोन्ही पण आहेत, तर मग संगीत नाटक आजपर्यंत का नाही, म्हणून माझ्या मनाचा प्रश्न आला आणि म्हणून मी विचारला. पण मी माझी तुम्हाला सांगितलं. एक मिनिट. एक मिनिट. हा मग स्टार्ट. मग जबलपुरातले असे आपल्या आठवणीतले असे कुठले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शक ज्यांचं एखादं नाटक तुम्हाला खूप भावलं असेल किंवा त्याच्यातली एखादी भूमिका खूप भावली असेल, की जी दिग्दर्शनाचा एक वेगळा अँगल, एक वेगळा पैलू तुम्हाला बघायला मिळाला, त्यातून तुम्हाला काही शिकायला मिळालं, प्रेरणा मिळाली? जबलपुरामध्ये मला वाटतं मीच एक असा ज्याला लकीएस्ट माणूस आहे की मला अनेक दिग्दर्शकांच्या अंतर्गत काम करायला मिळालं. त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला मी सांगितलं राममूर्ती मिश्रा आहे, किंवा एक बंगाली डायरेक्टर होते तपन बॅनर्जी, त्यांच्याही नाटकामध्ये मी काम केलेलं होतं. त्याच्यानंतर मराठी नाटकात पदार्पण केल्यानंतर केशवराव गावंडे होते. त्याच्यानंतर मग सरोज परांजपे झाले, त्यांनी पहिले जे माझं दुसरं जे नाटक होतं त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्शन दिलेलं होतं, त्यांच्या डायरेक्शनखाली मी काम केलं. त्याच्यानंतर मग आमचे गुरु राजन रानडे, त्यांनी जी नाटकं घेतली त्यांच्या मॅक्सिमम नाटकामध्ये मी कामं केली. पण त्यांचं जे डायरेक्शन म्हणजे काय होतं हे मला त्यांच्याकडनं कळलं, की कुठल्या म्हणजे डायलॉग कसा बोलायचा किंवा काय डायरेक्शन मग असतं हे मला त्यांनी शिकवलं त्याच्यामध्ये. तर त्यामुळे मी त्यांना माझे आद्यगुरूच एक प्रकारे म्हणतो, कारण इतक्या बारीक सारीक लहान लहान गोष्टी ज्या असतात हे सहजासहजी कोणी दुसरे डायरेक्टर सांगत नाही. पण राजन दादा डायरेक्टर असल्यामुळे त्यांनी मला बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या. त्याच्यामध्ये त्यांनी हेही सांगते बॉडी लँग्वेज कशी असते डायलॉग डिलिव्हरी करताना. त्याच्यानंतर समजा एखादा जमीनदार आहे, तर तो जमीनदार नुसता जिन्यावरून खाली उतरताना त्याचं जे काही आहे, तो हा जमीनदार धार्मिक आहे का दारुड्या आहे का दबंग व्यक्ती आहे हे फक्त चालण्यावरून दिसतं. किंवा कुठलाही जो डायलॉग जो आहे तो कसा फेकायचा, किंवा आपण जसं म्हणतोय हावभाव, किंवा एक साधं गोष्टी असते जसं माधव, आपण ज्यावेळेस कोणालाही हाक मारतो तर त्या साध्या हाकीमध्ये सुद्धा अनेक भावना निर्माण होतात. तसं माधव आहे, माधव ए माधव माधव, तर हे अशा अनेक प्रकारचे नुसतं एका नावामध्ये ते सगळ्या या गोष्टी आहेत. या छोट्या छोट्या ज्या बारकाया ज्या आहेत त्या मला राजन दादांनी शिकवल्या आणि त्यांच्या अनेक नाटकांमध्ये मी कामं केली आणि मला याचा खूप उपयोग झाला माझ्या डायरेक्शनमध्ये देताना. आपण सगळे हौशी कलाकार, पण नवीन पिढीच्या हौशी कलाकारांना आजच्या परिस्थिती हौशी कलाकारांसाठी नेहमीच प्रतिकूल असते. अनुकूल परिस्थिती बनवण्यासाठी फारच मेहनत करावी लागते. पण अशाही स्थितीत या नाट्यकलेला जपून ठेवायचं, त्याला निरंतरता द्यायची आणि समाजापर्यंत पोचवायची. कारण की समाजोद्बोधनाचं खूप मोठं माध्यम आहे नाटक. म्हणजे ते काही काळासाठी कुठे ना कुठेतरी विलुप्तावस्थेत जात आहे. अशा वेळेस या नवीन पिढीच्या कलावंतांना जे यात येऊ इच्छितात त्यांना तुम्ही काय संदेश द्या? मी तुम्हाला एकच वाक्य सांगतो, आपली जबलपूर जी आहे ना ही संस्कारदायिनी आहे. इथे अनेक संस्कारही आहे, पण त्याचबरोबर एक अतिशय कडवी गोष्ट अशी आहे की जबलपूर ही अंतिम संस्कारधानी पण आहे. आणि जर कोणी पुढे या क्षेत्रामध्ये नाही आलं त्याचे अंतिम संस्कार होऊ नये मराठी नाटकाचे. त्यामुळे माझा या नवीन पिढीला हा एकच आग्रह आहे की ही कला जिवंत राहण्यासाठी, भले तुम्हाला त्रास होऊ द्या काही असू द्या, पण ही जर कला जर तुम्हाला जिवंत ठेवायची असेल तर तुम्हाला पुढे यावंच लागेल.
आणि कारण आता हळूहळू असं जर झालं नाही, कारण काय आहे की आजकालची जी नवीन पिढी जी आहे ही सुद्धा त्यांच्या लाईव्हलीहूड करता काय आहे ह्याच्या मागे आहे. पण जो एकदा ज्याला सोर्स ऑफ इन्कम मिळून जातो त्याच्यानंतर ज्याला खरंच आवड आहे निर्माण गेलेली आहे तोच माणूस त्याच्यामध्ये येतो. त्याच्यामुळे म्हणून मी ज्यावेळेस नाटकाची निवड करताना जे आपणहून स्वतः जे लोक येतील त्यांना मी जास्त प्राधान्य देतो की खरंच ह्या माणसामध्ये काहीतरी आहे आणि हा कुठलाही करायला तयार आहे. अशाच मी लोकांना मग तो मी थोडंसं भूमिकेशी ऍडजस्ट करून घेतो. पण मला सिन्सिअरिटी पाहिजे की जर सिन्सिअर असेल माणूस आणि वेळेचं बंधन की तुम्ही कितीही असो. मी नेहमी मला तुम्हाला सांगतो ना की अक्षरशः आता मला त्या गोष्टी कानावर आलेल्या आहेत. लोक मला डायरेक्टरच्या ऐवजी डिक्टेटर असं म्हणायचे की म्हणे त्याच्या नाटकात काम करायचं असेल तर तो डिक्टेटर आहे, अशी माझी डायरेक्टर उडवायची. नाही पण सगळे जुने जे दिग्दर्शक आहेत म्हणजे बॉलिवूड मधले सुद्धा जे आहेत सगळे व्ही शांताराम हे यांना देखील नेहमी म्हणायचे की ते पंक्च्युअल आहेत. राज कपूर एवढे मोठ्या कलाकार, पण यांच्या लोकांची काही तत्व होती, त्या तत्वांची त्यांनी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही म्हणूनच त्यांचं नावही झालं. पण मग अशा वेळेस पिक्चर आणि रंगमंच ह्याच्यात जमीन आसमानाचं अंतर आहे. म्हणून मी म्हटलं की आजकालच्या कलावंतांना मग त्याच्यातून काय निवडलं पाहिजे. त्यांना ते सांगितलं पंक्च्युअलिटी. आणि बरं पुरं काय म्हणतात, मी पंक्च्युअलिटी किंवा ज्याला म्हणतो डिसिप्लिन, तर त्या डिसिप्लिन वरती मी जरा जास्त लक्ष देतो. पण बरेचसे लोक मला टॉन्ट सुद्धा मारतात की इफ यू जस्ट स्पेल आउट दॅट डिसिप्लिन वर्ड तर इट इज इनडिसिप्लिन. तर तुमचं हे डिसिप्लिन म्हणे इतकं स्ट्रिक्ट का. पण म्हटलं नाही, तर तुम्हाला म्हटलं मेहनत तुमची आहे, तर अपयश आलं तर ते माझं आहे, पण नाटकाला यश आलं तर ते तुमचं. पण तुम्ही सगळ्या लोकांनी ठरवायचं की वेळ कोणची पाहिजे, तुला काय अडचण आहे, तुला काय अडचण आहे, 5 वाजता 6 वाजता 7 वाजता 8 वाजता. पण एकदा वेळ द ॲडहरन्स ऑफ द टायमिंग्स ते अगदी आवश्यक आहे. 8 वाजता बरोबर जुळतं, तर 8 वाजता मला सगळेजण हजर पाहिजे. ती प्रार्थना तिथे झालीच पाहिजे 8 वाजता. तर ते नाटकामध्ये, कारण डायरेक्टर जो असतो तो आज कुठला प्रसंग घ्यायचा आहे हे डोक्यामध्ये ठरवून येतो आणि त्याचा अभ्यास केलेला असतो. आणि ऐन मोक्यावरती तो जर कलाकार जर नाही आला तर मग त्याचं डोकं खराब होतं. अगदी खरं. तर ह्या गोष्टी मला फार जपाव्या लागायच्या. त्यामुळे मग नवीन पिढीला सुद्धा हाच एक संदेश आहे की वेळ पाळा आणि यश मिळवा. त्यांना माझं हेच म्हणणं असतं की भूमिका जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विसरून जायचं असतं की तुम्ही स्वाती गोडबोले आहात की सदानंद गोडबोले आहात की फलाना, हे तुमचा इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी तुम्ही आता विसरा. तुम्हाला त्या भूमिकेमध्ये रंगवायचं, ज्याला मी एक परकाया प्रवेश म्हणतो. नाटकामध्ये एखाद्याची भूमिका करायची तर ते परकाया प्रवेश आहे तुमच्यामध्ये. आणि ती परकाया प्रवेश तुमच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला तेच भूमिका जगायची आहे, ती जगवून ती भूमिका करायची. आणि त्याच्यामध्ये जिवंतता, कुठल्याही प्रकारची नाटकीयता नसायला पाहिजे. जसं तुम्हाला एक काम करतो मी, कधी उदाहरण देतो की एक बाई आहे, तिने आईचा रोल केला आणि एका दुसऱ्या बाईचं तानं मूल घेतलं आणि त्याला स्टेजवरती गेली आणि माझ्या बाबड्या माझ्या शबड्या म्हणून त्याचे मुके घेतले आणि त्याने हावभाव जे केले तर तिला खूप कौतुक वाटतं. लोक अभिनय म्हणून खूप टाळ्या वाजवतात, तर तो अभिनय झाला. पण तुम्ही हीच गोष्ट मला हे सांगायची, प्रत्यक्ष ती जी आई आहे, ज्यावेळेस ते पोरं जे आहे ते आई तता पप करून जे हावभाव जे करतात, तिला प्रेमाचं जे भरतं येतं आणि पटकन ती त्याला उचलून त्याचे पापे घेते, दृश्य एकच आहे. पण ह्याच्यामध्ये कशी जिवंतता, त्याच्यामध्ये नाटकी. तर माझं म्हणणं हेच असतं, नाटकं जरी असली तरी त्याच्यामध्ये ती जिवंतता असायला पाहिजे, तरच ते व्यवस्थित नाटक वाटलं जातं. खरी गोष्ट आहे ना माईक. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळणार. तुमच्या नाट्यक्षेत्रातल्या पदार्पण म्हणजे नाट्यक्षेत्रातली ती तुमची नांदी पदार्पण म्हणजे तिथून पासून आज 40 वर्ष लगातार तुम्ही या नाट्यक्षेत्रात आहात. तुम्ही तुमच्या काही गोष्टी आपण सांगितल्या की माझ्या इच्छा पूर्ण राहिल्या त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार.
पण अशा वेळेस असा कुठला डायलॉग आहे का नाटकातला, एखादा असं स्वगत म्हणा किंवा असं कुठला डायलॉग ज्याने तुमच्या जीवनावरती खूप मोठा काही म्हणजे इम्पॅक्ट त्याचा आला, आणि तो जर तुम्ही डायलॉग आम्हाला म्हणून दाखवला तर दर्शकांसाठी ती पर्वणी असेल आणि आमच्याहीसाठी. स्वातीजी, काय असतं की आता म्हणजे आठवत असेल तरच. नाही नाही, माझं एक गंमत सांगतो. म्हणजे एक या 40 वर्षाच्या अनुभवामध्ये नाट्यक्षेत्राच्या व्यतिरिक्त बरेचसे असे अनुभव येतात. ज्यावेळेस तुम्ही त्या नाटकामध्ये भूमिका करत असतात त्यावेळेस ते प्रसंग त्याच्यामध्ये असतात, आणि ज्यावेळेस तुम्हाला ते सगळं आठवतं त्यावेळेस एकदम ते भाव तिथे येतात. किंवा नाटकातले जे डायलॉग असतात ते नाटकातले डायलॉग ज्या तुमच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये त्या रंगभूमीच्या खाली आल्यानंतर तुमच्या ज्यावेळेस जीवनामध्ये येतात तर ते डायलॉग तुम्हाला ते आठवतात की अरे हे असंही होऊ शकतं का. हा जो डायलॉग जो आहे, तर एक डायलॉग जो होता तो तुम्हाला एक सांगतो की माझी आई ज्यावेळेस गेली, माणूस आपण म्हणतो ना की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणजे मी तुम्हाला हे सांगतो की ज्यावेळेस मी नाटकाची प्रॅक्टिसला जायचो मला 11 वाजून जायचे. माझी घरी आल्यानंतर बायको झोपून जायची, पण आई डोळ्यात तेल घालून वाट पाहत बसायची की माझा मुलगा अजून आलेला नाही आहे. तर ज्यावेळेस ती गेली त्यावेळेस मी अतिशय रडलो, आणि त्यावेळेसचा तुम्हाला नाटकातला डायलॉग आठवला. दुःख कितीही जरी भयंकर असलं तरी ते डोक्यावर घेऊ नये. आई गेली तुमची, ठीक आहे, आणि म्हणूनच आपल्या या समाजामध्ये मोठ्यातलं मोठं दुःख सुद्धा हे खांद्याच्या वरती गेलेलं नाहीये, म्हणून त्याला खांद्यावरतीच. हे जे नाटकाचे जे डायलॉग होते आज सुद्धा मला त्यावेळेस डोळ्यात पाणी येतं. त्या लेखकाची खरंच काय कमाल आहे. किती ऑब्झर्वेशन आणि किती. तर मंडळी, रसिक श्रोते हो, असे हे जबलपुरातले श्रेष्ठ ज्येष्ठ आणि गुणी कलावंत श्री रवींद्र परांजपे. त्यांच्या या 40 वर्षाच्या नाट्यक्षेत्रातल्या कारकिर्दीमध्ये त्यांचे पुष्कळ असे जीवनाचे कंगोरे पण त्यांनी उलगडून दाखवले, आणि त्या नाट्यक्षेत्रामध्ये त्यांना काय काय मिळालं, काय काय त्यांनी मिळवलं हे त्यांनी आपल्याला जे समजावून सांगितलं. आणि ते नाटक किंवा त्याचे डायलॉग डिलिव्हरी करताना जीवनाचं प्रत्येक अंग त्यांनी कसं जगलं हेही त्यांनी आपल्याला सांगितलं. निश्चितच असे गुणी कलावंत जबलपुरात आहेत. त्यांच्यामुळे पुढच्या पिढीला, पुढच्या पिढीतल्या नवोदित कलाकारांना, नवोदित हौशी कलाकारांना या क्षेत्रामध्ये येण्याची संधी मिळेल. निश्चितच आज आपल्याला सगळ्यांना त्यांच्याकडनं त्यांच्या जीवनाच्या आणि या नाटक क्षेत्रातल्या ज्या गमती जमती ऐकायला मिळाल्या त्यांनी आम्हा सगळ्यांना आनंद झालेला आहे. आपण आज या ठिकाणी आलात म्हणून आषाढी कार्तिकी वारी महामंडळ आपलं खूप खूप धन्यवाद प्रेषित करते, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या राहिलेल्या ज्या अपूर्ण इच्छा आहेत त्याही पूर्ण होत हेच विठ्ठलचरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद.